देवबागमधील बोटिंग सफारी करून मग आम्ही निघालो देवगडच्या दिशेने पोखरबाव गणपतीचं दर्शन घ्यायला. नमस्कार, मी माधुरी तुमचं या नवीन व्लॉगमध्ये स्वागत करते. देवगडमध्ये एक सुंदर आणि शांत गणपती मंदिर आहे. निसर्ग, श्रद्धा आणि इतिहास यांचा अप्रतिम संगम असलेले हे ठिकाण म्हणजे पोखरबाव सिद्धिविनायक मंदिर. दाभोळे गावाजवळ देवगडपासून सुमारे 11 ते 14 किलोमीटर अंतरावर आचरा देवगड रोडवर स्थित हे मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास म्हणजे या मंदिराचा संबंध पांडवकालीन काळाशी जोडला जातो. गणपतीची मूर्ती पोखर म्हणजे तलाव आणि बाव म्हणजे विहीर साफ करताना सापडली म्हणून नाव पडले पोखरबाव. वरती रस्त्यासाठी जंगल साफ करताना ही मूर्ती एका खडकाला उभी असलेली मिळाली. ही मूर्ती आणि डोह पांडवांनी अज्ञातवासात असताना तयार केली अशी आख्यायिका आहे. सध्याचे मंदिर बांधकाम सुमारे 18व्या शतकात सुमारे 1750 ते 1770 साली झाले. मंदिर 2 भागामध्ये आहे. वर गणपती मंदिर आहे आणि खाली पाण्यातील शिवलिंग पंचमुखी शिवपिंडी आहे. मंदिराभोवती नैसर्गिक पाण्याचा प्रवाह आहे. विशेषतः पावसाळ्यात खूप सुंदर दिसतो. इथे एक पक्षी आहे जो मासे पकडण्यासाठी टिपून बसला आहे. ह्या पक्षीचं नाव इंडियन पॉन्ड हेरॉन. मला त्याचं व्हिडिओ घेताना खूप छान वाटत होतं. हे ठिकाण नवस पूर्ण करणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. प्रवाहातील छोटे मासे पायांना छान असं स्पर्शून जात होते. 1999 साली खाली पाण्यामध्ये शिवपिंडी मिळाली आणि श्री ओंकारेश्वर या नावाने 2001 मध्ये स्थापना करून एक छोटंसं मंदिर बांधण्यात आलं आहे. आणि आता थोडे आम्ही फोटोज शूट केले आणि मग आम्ही आलो देवगड किल्ल्यामध्ये. आम्ही आहोत आता देवगड किल्ल्यावर. हा किल्ला महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर बसलेला एक ऐतिहासिक जलदुर्ग आहे. समुद्रमार्गावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. किल्ल्याच्या भिंती मोठमोठ्या दगडांनी बांधलेल्या आहेत. सततच्या खाऱ्या पाण्याच्या लाटा, वादळं आणि वाऱ्याचा सामना करत या भिंती शेकडो वर्षे टिकून आहेत. मराठ्यांच्या आरमाराची ताकद, समुद्रावरील नियंत्रण आणि शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी बांधलेला हा जलदुर्ग आजही तितक्याच अभिमानाने उभा आहे. सूर्यास्ताच्या वेळी किल्ल्यावरून दिसणारा समुद्र आणि किनारा खूप सुंदर दिसतो. फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटसाठी हे ठिकाण सुपर्ब आहे. या किल्ल्यावर एक सुंदरसं लाईट हाऊस आहे ज्याचा उपयोग आजही जहाजांना दिशा दाखवण्यासाठी केला जातो.
किल्ल्यावर एक सुंदरसं गणपती मंदिरही आहे. त्या काळात सैनिक आणि स्थानिक लोकांच्या श्रद्धेसाठी किल्ल्याच्या परिसरात गणपती मंदिर उभारण्यात आल्याचं सांगितलं जातं. समुद्र प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून गणपतीचं दर्शन घेतलं जात असे. देवगड किल्ल्याचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. देवगडची ट्रिप पूर्ण करून देवगडचे हापूस आंबे खरेदी नाही केले तर कसं चालणार, म्हणून वाटेत आम्ही येताना देवगडचे आंबे खरेदी केले. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.